नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। अनिकेत रानू जॉन उर्फ केरला याचा गावठी कट्टा विक्रीचा डाव उधळला। नाशिक शहर पोलिसांनी आपल्या सतर्कतेने व धाडसी कारवाईने पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण केली आहे। शहरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या संशयित आरोपी अनिकेत राजू जॉन उर्फ केरला वय 25 राहणार नाशिक रोड याला गुंडाविरोधी पथकाने वेळेत जेरबंद करत मोठा अनर्थ टाळला आहे। गुप्त बातमीच्या आधारे अमरधाम देवळाली गाव परिसरात अचूक सापळा रचून कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण न होता पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा म्हणजे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। ही कारवाई म्हणजे केवळ अटक नसून शहराच्या सुरक्षिततेसाठी केलेली निर्णायक व प्रशंसनीय पावले आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या स्पष्ट आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने केली आहे। तसेच अवैध शस्त्रधाऱ्यांविरोधात सुरू असलेली मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे। कायद्याचा धाक दाखवत पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे, नाशिकमध्ये गुन्हेगारीला कोणतीही माफी नाही। या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत विश्वास वाढला असून गुन्हेगारी वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।